ते भावी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे काही पत्रकार आणि काही सुजाण नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्वजण मिळून आपला लोणावळा स्वच्छ सुंदर चांगला कसा होईल याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच प्रयत्नाचा एक छोटासा भाग म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। माझ्या सोबत आहेत पत्रकार श्री विशाल विकारी, लोकमतचे पत्रकार आहेत। माझ्या सोबत आहेत पत्रकार बंडू येवले जे महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करतात। माझ्या सोबत आहेत नितीन तिकोणे जे पुण्यनगरीसाठी काम करतात आणि माझ्या सोबत आहेत मावळ नागरिकचे पत्रकार माननीय श्री संजय पाटील साहेब। त्याचप्रमाणे इच्छुक नगरसेवक माझ्या सोबत आहेत। त्यांची ओळख आपण त्यांच्याच शब्दात करून घेणार आहोत। करून घेऊया त्यांची ओळख। नमस्कार, माझं नाव सौ शुभांगी योगेश गिरी गोसावी। मी प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्षचा फॉर्म भरलेला आहे। दुसरे नगरसेवक त्यांची ओळख करून घेऊ आपण। नमस्कार, मी जयेश राम देसाई। मी प्रभाग क्रमांक 1 नंबरहून फॉर्म भरलेला राष्ट्रवादी पक्षातून। नमस्कार, मी अशोक विष्णू मावकर, प्रभाग क्रमांक 1 मधनं ब ह्या सर्वसाधारण जागेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी दाखल केलेली आहे। तुम्हा तीनही इच्छुक नगरसेवकांचं म्हणजे येत्या सार्वत्रिक निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात। ही निवडणूक कोण जिंकेल कोण हरेल हा प्रश्न जरी दुय्यम असला तरी आज मी पहिल्यांदा मावळ वार्ताच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि माझा थेट पहिला प्रश्न ताई आपल्यासाठी आहे की आपण ही निवडणूक पहिल्यांदाच लढवित आहात। आतापर्यंत झालेला लोणाचा विकास किंवा तुमच्या वॉर्डचा विकास तुम्ही पाहिलेला आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मत तसं काही नाहीये, फक्त एक संधी आम्हाला पण द्यावी, म्हणजे आतापर्यंत झाले। नाही, आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात, एक तुम्ही भावी नगरसेवक म्हणून या निवडणुकीला सामोरे जातात। नगरसेवक म्हणून तुमचं मत, नगरसेवक म्हणून तुम्ही तुमचं मत एक मिनिट जरा जवळ जरा माईक तुमच्या। हां, मत काय समजा तुम्ही नगरसेवक झालात तर सर्वप्रथम मी महिलांसाठी रोजगार हमी प्रयत्न करीन। हां, महिलांचं संरक्षण आणि लहान मुलांसाठी व्यायामशाळा चालू करेन। हां, कारण महिलांना आता त्याची भरपूर गरज आहे। महिलांनी स्वतःचं संरक्षण स्वतः करता यावं याची फार गरज आहे या काळात महिलांसाठी। ठीक आहे। आपण ऐकलं की त्यांचं इच्छा आहे की त्या निवडून आल्यानंतर महिलांचं सबलीकरण आणि संरक्षण महिला कसं करू त्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत। दुसरे आपले उमेदवार आहेत देसाई, त्यांचंही मत आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही जर भावी नगरसेवक आहात, येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जातात, नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही लोणासाठी काय करणार आहात? सर्वात प्रथम लोणावळ्याचा तर विकास आणि ग्रीन सिटी आणि स्मार्ट सिटी करायचं मी खरंच प्रयत्न करेन त्याचा। आणि गेले 25 वर्ष झाले बघतोय मी, म्हणजे आमच्या जरी विभागाचा हां, अजून काही असं फारसं काही हे झालेलं नाही आहे, विकास झालेला नाही नाहीये। तर सर्वात प्रथम ती माझ्या प्रभागाचा मी विचार करेल। हां, त्याच्यानंतर लोणावळ्याचा पण लोणावळ्याचा पण विचार करणार आहे आणि स्मार्ट सिटी लोणावळा होईल अशी मी नगरसेवक झाल्याची खरंच ग्वाही देतो। मावकर साहेब, आपल्याला एक थेट प्रश्न आहे माझा आता की आपण आता ऐकलं असेल की गेले 25 वर्ष मी पाहतोय पण ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात आमच्या वॉर्डचा विकास झाला नाही, तर तुम्ही विद्यमान नगरसेवक आहात, तर तुमचं मत काय याच्यावरती? विकास म्हणजे आता आपल्या डोळ्यासमोरच आहे की तुंगाली प्रभाग क्रमांक 1 मध्ये रस्ते असतील, पुलाची कामं असतील, लोणावळ्यातील इतर बाकीच्या प्रभागाच्या पेक्षा तुंगाली प्रभागात 1 नंबरमध्ये खूप कामं झालेली आहेत। आणि आता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी जे आता बोलले विकास काय आहे ते पूर्ण लोणावळ्याला पाहिला की प्रभाग क्रमांक 1 मध्ये जो विकास झाला आहे त्या प्रकारचा विकास बाकी प्रभागात झालेला नाही। ते मी आपल्या समोर झालेली कामं त्याचं ठीक आहे, कोणती कामं झाली ते आपण नंतर पाहणार आहोत। एकाच प्रभागाचा विकास का झाला तेही आपण जाणून घेणार आहोत। अजून एक उमेदवार आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांची ओळख त्यांनी करून द्यावी आणि त्यानंतर त्यांना थेट प्रश्न असेल की तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर काय करणार आहात ते तुमचं विजन सांगायचं। मी आकाश किसन मावकर, तुंगारली न्यू तुंगारली प्रभागामधून एक अधिकृत प्रभाग क्रमांक 1 मधून उभा राहणार आहे, ब गटामधून उभा राहणार आहे। सर्वसाधारण गटात तुम्ही उभे आहात? सर्वसाधारण गटामध्ये मी उभा आहे।
मग तुम्ही आता भावी नगरसेवक म्हणून निवडणुकीला सामोरे जातात, तर नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात किंवा आता तुम्हाला कोणत्या उणीवा या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये जाणवत आहेत? सध्या वॉर्ड क्रमांक 1 मधून आपण बंदिस्त गटार ह्याच्यासाठी मी हे आहे. आणि दुसरं म्हणजे की सार्वजनिक संडास त्याच्यासाठी मी जास्त प्राधान्य देईन निवडून आल्यानंतर. कारण की रोगराई ही प्रस्तावी नाही. येणाऱ्या काही पिढीला रोगराई बारीक मुलांसाठी रोगराई व्हावी नाही ह्याच्यासाठी मी जास्त प्रयत्न करीन. अतिशय चांगला विचार विचार तुम्ही मांडलेला आहे. ताई, तुम्ही मगाशी एक मत मांडलं की महिलांसाठी तुम्ही आता व्यायामशाळा लहान मुलांसाठी सुरू करणार आहात. मग लहान मुलांसाठीच व्यायामशाळा असावी, इतरांसाठी असू नये असं का वाटतं तुम्हाला? नाही, लहानपणापासून मुलांना जर का चांगले संस्कार झाले तर मुलं पुढं भावी पिढी त्यांची जर लहानपण चांगलं असेल तर भावी पिढी पण खूप चांगलं करू शकते. भविष्यात त्यांना पण संधी मग तुम्हाला असं मिळू वाटतं शकते की व्यायामशाळा झाल्याने त्या लोणाच्या विकासामध्ये भर पडणार आहे? ना. हो, पडेल ना. कारण जर का फिटनेस महत्वाचा ना, जर माणूस फिट असेल तर रोगराई पण भरपूर होणार नाही. हां. आणि जास्त करून आरोग्य चांगलं तर संपूर्ण माणूस विकास करू शकतो ना सगळा. जर का माणूस स्वतः पाहिला स्वतः मग त्या वॉर्ड क्रमांक मध्ये काय कमतरता आहे असं तुम्हाला काय वाटतं का? काही काय कमतरता आहे त्यामुळे? वेळोवेळी पेस्ट कंट्रोलिंग होत नाही. हां. गटारे तशीच पूर्ण उघडी हा. आहेत, चेंबर नाहीत असे हा. पूर्ण. रोडवर लाईटी नाही आहेत, पाण्याची सोय नाही. म्हणजे असे गटार पूर्ण उघडेच असतात. सगळ्यात पहिले ते केलं पाहिजे, म्हणजे रोगराई कमी होईल असं वाटतं. तुम्हाला प्रश्न, तुम्ही विद्यमान नगरसेवक आहात. ताईंनी जो आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे की गटार त्यांना चेंबर नाही आहेत, पाण्याची सोय नाही आहे, पेस्ट कंट्रोलिंग व्यवस्थित होत नाही, म्हणजे रोगराई पसरण्यासाठी ती कमी करण्यासाठी जे काही केलं जातं ते होत नाही आहे. तर आपलं मत? त्यांनी जो प्रश्न केलेला आहे, तो भुयारी गटार योजना ही आपण ह्या पंचवार्षिकमध्ये राबवलेली होती. हां. आणि त्यामध्ये सदरचा जो ठेकेदार आहे पाटील, तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊन ती योजना ती बंद झालेली आहे. ती योजना होती ती मागच्या कौन्सिलमध्ये पास झालेली होती. हां. आणि ह्या कौन्सिलमध्ये काम चालू झालेलं असताना 200 मीटरचं काम झालं होतं आणि त्याला एक देखील पत्रकार आहेत समोर सगळं. तर हे सर्व आपल्या नागरिकांना माहितीच आहे की तो काय प्रकार झाला त्यावेळेस. तर ती योजना ती त्या ठेकेदाराच्यामुळं चुकीमुळं बंद पडली आणि त्याच्यावरती आपण सर्व. ठीक आहे. तुम्ही आता पत्रकारांबद्दल इथं उपस्थित केलेला प्रश्न, माझ्यासोबत काही पत्रकार आहेत. त्या पत्रकारांनाही माझी विनंती की तुमचे काही प्रश्न तुम्ही जर तुमच्या माध्यमातून विचारले तर मग अधिक योग्य होईल आणि आपल्याला ह्या लोणावळ्याच्या विकासासाठी काहीतरी सगळ्यांना एकत्र मिळून काहीतरी चांगलं करता येईल. आपला माझा पहिला प्रश्न अशोक मावकर साहेबांना आहे की आपण बंदिस्त गटार योजनेचा आता जो उल्लेख केला, लोणावळा शहरामध्ये स्वच्छता निर्माण व्हावी आणि रोगराई कमी व्हावी याकरता भुयारी गटार योजना ही आपण राबवलेली होती. परंतु काही चुकीच्या घटना घडत गेल्या त्याच्यामुळे ती योजना बंद पडली. परंतु ती योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? त्या योजनेसाठी आम्ही सदर ठेकेदारावरती गुन्हा, आपल्याला माहिती आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि ती आपलं न्यायप्रविष्ट ती योजना आहे. आता ह्या नवीन येणाऱ्या ह्याच्यामध्ये आम्ही पुन्हा त्या योजनेचा पाठपुरावा करून ती योजना बंदिस्त गटार योजना ही चालू करत आहोत. आणि ताईंनी जो सांगितलं की पेस्ट कंट्रोल, तर आपल्याकडे 4 मशनी आहेत. आम्ही नगरसेवक म्हणून ठराव करतो, चांगले कार्यक्रम राबवतो किंवा चांगल्या योजना राबवतो, परंतु हे प्रशासन जे आहे ते अपुरं पडतं. तर आत्ताच्या ह्या काउन्सिलमध्ये आत्ताच नुकतीच ज्यांची निवड झाली इथं रुजू झालेत सचिन पवार, हे थोडे कार्यक्षम वाटतात. मागच्या शेट्टे साहेबांनी थोडं प्रशासनावरती पकड नव्हती आणि त्यामुळे वाघमारे असतील किंवा आरोग्य खात्याचे जे अधिकारी असतील, ह्या नगरसेवकांचं म्हणजे जो पाठपुरावा आम्ही करतो ते त्या पद्धतीने त्यांचा तो फॉलोअप होत नाही. हे सर्व पेस्ट कंट्रोल हे त्यांच्या चुकीमुळं त्या मशनी बंद आहेत. आम्ही वारंवार त्यांना तक्रारी करून ते ऐकत नव्हते, परंतु ह्यापुढे सचिन पवार जे कार्यक्षम मुख्याधिकारी जे लाभलेत, हे सक्षम त्यांच्या पाठीमागे राहून ते पुढील काळात ते होईल. आमच्याबरोबर आमच्या मावळ वार्ताचे पत्रकार आहेत संतोषी तोंडे. त्यांनी आपल्या वॉर्डचा सर्व्हे केलेला आहे संपूर्ण, आणि त्या सर्व्हेमध्ये त्यांना काही अनेक गोष्टी अशा आढळलेल्या आहेत की ज्या आपण दावे करतो आपण, पण प्रत्यक्षात ते तसं घडलेलं नाहीये. तर संतोषी तोंडे, आपला प्रश्न आपण जर साहेबांना विचारला तर बरोबर होईल.
मी ज्यावेळी तुमच्या वॉर्डमध्ये येऊन सगळ्या गोष्टीची निदर्शने बघितली तर त्यावेळी मला तुमचे ते गटारं तर सगळी उघडीच आहेत सगळी, प्लस त्यामधून पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे आणि पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे तर अर्धी पूर्ण ती गंजलेली आहे. तर त्याने करून की शेपटीचे किडे तिथे आतमध्ये जातात असं तेथील लोकांचं बोलणं आहे. तर त्या बाबतीत आपण काय करू शकता काय? आता तुंगाली जे धरण आहे हे 100 वर्षी त्याला पूर्ण होतात आहे आणि आपण जी पाईपलाईन तुम्ही म्हणता ह्या 100 वर्षापूर्वीच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या खूप गंजलेल्या आहेत, मान्यच आहे. आणि आपण आता नवीन योजनेमध्ये त्या पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे आणि डकलाईनपासून ते तुंगाली चौकापर्यंत ते लाईन आपण टाकलेल्या आहेत आणि आता पुढील ह्या निवडणुकीनंतर ह्या बाकीचं उरलेलं काम प्रस्तावित आहे. फक्त विशाल विकारी आपल्याला काहीतरी प्रश्न विचारतात आपण माझा पुन्हा एक प्रश्न अशोक मावकर साहेबांनाच आहे की वार्ड क्रमांक 1 मध्ये आपण जसं सांगितलं तसं निश्चितच काही कामं झालेली आहेत, रस्ते झालेले आहेत, पुलाची कामं झालेली आहेत, परंतु लोणावळा शहराला सर्वात जास्त रेव्हेन्यू गोळा करून देणारा जो गोल्ड व्हॅली परिसर आहे त्या परिसरामध्ये आजही रस्ते आणि पिण्याचं पाणी याची सुविधा आपण निर्माण करू शकलेली नाहीत. हे कुठेतरी नगरपालिकेचं अपयश आपण म्हणावं का? नाही, नगरपालिकेचं अपयश नाही. आपण जो आपला बजेट जे आहे आपलं किंवा नगरपालिकेचं जे बजेट आहे बजेटनुसार आपण ती कामं करत असतो आणि शहरातली जे रस्ते आहेत ते करण्यासाठी आपल्याला 3.5 कोटीचा फक्त हेड आपण वापरला जातो आणि इतर जे रस्ते करायचे तर आपल्याला खासदार निधी असेल, आमदार निधी असेल किंवा शासनाच्या योजनेमार्फत आपण तिकडनं जर पैसे आपल्याला अलॉट झाले तर आपण तो पुढची ती कामं मोठी कामं करू शकतो. आणि हा विषय जो आहे गोल्ड व्हॅलीचा ह्या पंचवार्षिकमध्ये निवडून आल्यानंतर मी पहिला प्राधान्याने तो घेतला होता की तुंगाली प्रभागातनं रेव्हेन्यू जास्त जमा होतो आणि त्यामुळं तो रस्त्याचं काम ते एस्टिमेट सगळं तयार आहे. 6 कोटीचं ते बजेट आहे, परंतु आपल्या लोणावळा नगरपालिका बजेटच्या बाहेर असल्यामुळं आपण तिथले विकासक आहेत जो आता बिल्डर आहेत त्यांना आपण आवाहन केलेलं आहे की आपण ह्यात योगदान द्यावं आणि नगरपालिकेने असं मिळून पुढच्या प्रस्तावितमध्ये तो रस्ता आहे लघुनापासून पुढचा तो रिंग रोड आहे. मला वाटतं तुमचा उत्तर जरा लक्षात आलेलं आहे. तुम्ही जर निवडून आलात तर पत्रकार विशाल विकारी यांनी जो प्रश्न उपस्थित केला की गोल्ड व्हॅली जिथून सर्वात जास्त रेव्हेन्यू आपल्याला मिळतो तिथले रस्ते आजही खराब आहेत, अनेक समस्या त्या गोल्ड व्हॅलीच्या प्रभागात आहेत, त्या भागामध्ये आहेत. तर तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही काय कराल त्यासाठी? मी तेच करेल की जे मला जमेल की रोड बनवणे वगैरे पाणी या मी नगरपालिकेत निवडून आल्यानंतर त्या ज्या नगराध्यक्ष असेल त्यांच्यासमोर मी प्रस्ताव मांडेल व ह्या गोष्टीला तुम्ही जास्त प्राधान्य करून द्या आणि ह्या वॉर्डामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सुविधा करा. हा मी नगराध्यक्षांना हा प्रश्न फोर्स करेल ह्या गोष्टीसाठी. देसाई साहेब तुम्हाला प्रश्न आहे की मगाशी अशोक मावकर यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की प्रशासनावर पकड नव्हती, मागचे जे सीओ होते कोण त्यांची, त्यामुळे काही जे मुक्कादम असतील सुपरवायझर असतील ते जी लोक होती ती त्याप्रमाणे चांगलं काम करत नव्हती. असं जर तुमच्या निदर्शनात तुम्ही काय कराल? गेली 25 वर्ष आता मी तुंगारली आंबेडकर नगरमध्ये राहतो. तुम्ही तिथं म्हणजे उद्या आलात तरी तुम्हाला म्हणजे असं समजेल की एक छोटंसं हेच आहे म्हणजे गावाच्या म्हणजे शहराच्या बाहेरच आहे. तिथं रोड नाही आहे, प्रथमतः रोड पण नाही आहे आणि समाज मंदिर तर नाहीच नाही आहे. म्हणजे नगरपालिकेची जी कामं आहेत त्यांनी अजूनपर्यंत तिथं म्हणजे येऊन बघितलं पण नाही कधी. मला तर असं वाटतं. आता नवीन नूतनीकरण राजूबाईचे अशोक मावकर यांनी टॉयलेट वगैरे केलं, त्या गोष्टी चालतात ठीक आहेत, नॉर्मली ठीक आहेत, पण अजूनपर्यंत या म्हणजे 25 वर्षामध्ये अजूनपर्यंत पण माझा तुम्हाला थेट प्रश्न, तुम्ही तिथे सांगितले समाज मंदिर नाही, रस्ते नाही आहेत. समजा उद्या तुम्ही निवडून आलात हो सर्व आणि तिथं जर तुम्हाला समाज मंदिर बांधायचं म्हटलं हो. तर तिथं रस्ते करायचे म्हटले हो. तर लोकांची घरं तोडावी लागतील. नाही नाही ते सर, तुम्ही करणार नाही. का? आता मी आपण नवीन नूतनीकरण टॉयलेट केले ते माझ्या जागेत 2 गुंठ्यामध्ये. नाही नाही, तुम्ही म्हटलं ना रस्ते नाही, तिथं आतमध्ये जायला रस्ता नाहीये. नाही रस्ता आहे, हा. रोड हे केलेलं नाहीये म्हणजे फुटपाथ केलेलं नाहीये, डांबरीकरण केलेलं नाही, कॉन्क्रीट केलेलं केलेलं नाही. नाही. रोड जाण्यासाठी जवळजवळ एक 5 फुटाचा 5-6 फुटाचा माझ्या घरापासून 5-6 फुटापासून पुढे, पण म्हणजे गटार पण असे एकदम आहेत की तिथं पाणी बाहेर आणि सगळं रोड खाली पूर्ण येतं. म्हणजे गटाराचं काम अपूर्ण आहे, अपूर्ण आहे, पूर्ण अपूर्ण आहे. रस्त्याचं काम अपूर्ण रस्त्याचं आहे. काम- म्हणजे गेले 25 वर्ष सांगतो मी तुम्हाला इथं म्हणजे काय कामं झालेलीच नाहीत. मला वाटतं पत्रकार पण आहेत आपल्यासोबत, पत्रकारांना पण याच्यावर काहीतरी प्रश्न विचार असेल तर आपल्याबरोबर बंडू येवले आहेत. बंडू येवलेंचा प्रश्न मी प्रथमतः एक विषय की मागील जे शिव होते त्यांनी सुंदर लोणावळा स्वच्छ लोणावळा ही संकल्पना राबवली होती आणि ती संकल्पनेचा जो शुभारंभ आहे फक्त लोणावळ्यातील संपूर्ण लोणावळ्याला जो मध्य केंद्र म्हणून तुंगारलीला केलं होतं. पण तुंगारलीमध्ये गाव पातळी असल्यामुळे थोडक्यात जो गावातला परिसर आहे त्या तो वगळता या अन्य ठिकाणी ती स्वच्छ लोणावळा आणि सुंदर लोणावळा संकल्पना ही पूर्णपणे फ्लॉप ठरलेली आहे, अपयशी ठरलेली आहे. कारण त्या आता तुम्ही जो गोल्ड व्हॅली मांडला किंवा फिसली हिल मांडला तो भाग जो सफायर हॉटेल तो परिसर आहे
त्या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा ठिकाणी कचऱ्याचे अद्यापही मोठमोठे ढिगारे आहेत. पण ही अशा असताना ती योजना तुमच्या मते, म्हणजे विशेषतः मावकर साहेब, तुमच्या मते ती खऱ्या अर्थानं यशस्वी झाली का? तुम्ही प्रश्न छान विचारला आहे आणि तुम्ही जे शेटेंचा उल्लेख केलेला आहे, तर मी महाराजाचे निवेदक तारे सरांनाही सांगू इच्छितो की पत्रकार आमच्या जनरल बोर्ड असेल किंवा ज्या काही मीटिंग्स असतील त्यावेळेस सर्व पत्रकार हजर असतात आणि शेटे साहेबांचा मी 3 वेळा निषेध केलेला आहे या गोष्टीवरती की तुंगारलीतनं ओमकार मंडळाने ज्यावेळेस पुढाकार घेऊन स्वच्छ तुंगारली स्वच्छ लोणावळा ही जी संकल्पना राबवली होती, त्यामध्ये राष्ट्रीय केंद्राचं पथक असेल किंवा राज्य पथक असेल, त्यावेळेस शेटे साहेबांनी फक्त तुंगाली प्रभाग हाच दाखवला आणि तुंगाली प्रभाग हा कचराकुंडीमुक्त झालेला आहे, आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि शेटे साहेबांनी तुंगाली प्रभाग क्रमांक 1च्या फक्त पाणीनुसार हा जो पुरस्कार जो मिळवलेला आहे त्याचा मी जनरल बोर्डमध्ये शेटे साहेबांचा जाहीर निश्चित केलेला आहे की लोणावळ्यातील बाकी प्रभागामध्ये अस्वच्छता तशीच आहे, परंतु जे पथक येईल ते फक्त तुंगाली प्रभागापुरतं फिरून त्यांची दिशाभूल, शासनाची दिशाभूल करून तो पुरस्कार मिळवलेला आहे. त्याचा मी तुमचं ते सगळा विषय लक्षात आलेले. ताई, तुम्ही जर निवडून आलात समजा, आता मावकर साहेबांनी सांगितलं की फक्त तुंगाली प्रभाग तो एकच, जसं बंडिवलेंनी सांगितलं की एकच छोटा भाग घेतला होता आणि त्या भागात ती योजना राबवली, इतर भागात ती राबवण्यात चालली नाही. असं जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर तुम्ही आता फक्त प्रभाग क्रमांक 1 वरतीच लक्ष केंद्रित करणार का संपूर्ण लोणावळ्याचा विचार करणार? नाही, स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण लोणावळ्याचा विचार करेन. कारण आता प्रचाराच्या वेळेस आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो. भाऊंच्या इकडे पण गेलो होतो, आंबेडकर वस्तीमध्ये. तिथं पण तीच कंडिशन आहे की रस्ते नाही आहेत, पूर्ण कॉन्क्रीट डांबरीकरण केलेलं नाहीये. सांडपाणी तसंच, म्हणजे रोड आणि सांडपाणी एकत्रच झालेलं, माईक थोडं वर बोला. सांडपाणी आणि रोड एकत्रच झालेले, त्यामुळे रोगराई भरपूरच होते ते. आणि मेन पॉईंट म्हणजे कचऱ्याची गाडी पण येत नाही. आणि आमचे घराच्या समोर असेच चेंबर वगैरे उघडे आहेत, सगळे गटारं पण उघडे आहेत. म्हणजे आम्हाला कसलीच सोय नाही, रस्त्यांवरती लाईट पण नसते भरपूर अशी. जसे तुम्हाला असं वाटतं का की एका ठराविक एरियालाच टार्गेट करून तिथंच फक्त योजना राबवल्या जातात, दुसरीकडे लक्ष दिलं जात नाही? तुमचं काय मत आहे? असं पण आहे, पण आता जरी या गोष्टी म्हणजे असं हे झालं, माईक जरा जवळ धरून बोला म्हणजे सर्वांना ऐकू जाईल. नाही खरंच ना, म्हणजे त्याच गोष्टी त्यात तात्पुरत्या मग त्या गोष्टी ठरलेल्या आहेत, तर त्याच गोष्टी तिथं झाल्या पाहिजे. तर बाकीकडे लक्ष दिलेलं नाही आहे अजूनपर्यंत. मी तरी बघित आलो की माझं आंबेडकर नगर अजून ठिकाणी, म्हणजे बाकीच्या इतर ठिकाणी त्या गोष्टी कामं झालेल्या नाही आहेत. मग तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही काय कराल त्यासाठी? मी पूर्ण लोणावळ्याचा विकास करेन, तुंगारली गावाचा आमचा विकास करेन. लोणावळ्याचा नाही साहेब, तुमचा जो प्रभाग आहे, आत्ता जो प्रभाग आहे तुमचा, जो प्रभाग गोल्ड व्हॅलीपर्यंत गेलेला आहे, तिथून पुढं शंकरनगर, त्यानंतर आंबेडकर नगर, त्यानंतर पुढं तो तुमचा डहाणूकरांचा बंगला, तिथून तो असा वळून परत गेलेला आहे मागं. तर हा जो संपूर्ण परिसर आहे, यासाठी तुम्ही पहिल्यांदा काय करणार ते सांगा. सर्वात प्रथम तर रोडची कामे, म्हणजे जिथे जिथे प्रॉब्लेम्स आहेत आत्ता, म्हणजे ज्या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे तिथं पाण्याची व्यवस्था, पाईपलाईनची सोयी करणार. रोड नाही आहेत, डांबरीकरण तिथे करणार. ज्या ठिकाणी म्हणजे असे प्रॉब्लेम्स आहेत, आणि जरी आम्ही निवडून नाही आलो तरी त्या कामाची आम्ही नगरपालिकेमध्ये दखल करून आम्ही ती कामं करून घेणार. तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. अजून एक उमेदवार आपल्यासोबत, त्यांचं मत आपण ऐकून घेऊया. संपूर्ण प्रभागासाठी तुम्ही काय योजना राबवणार आहात? की एकच फक्त जेवढा एरिया आहे तेवढाच टार्गेट करणार, की संपूर्ण प्रभागाचा विचार करणार, की संपूर्ण लोणावळ्याचा विचार करणार? तसं प्रथमतः मी लोणावळ्याचा विचार करून जास्त मी माझ्या वॉर्डाकडे लक्ष देईन की लोकांच्या सुविधा मला कशा पूर्ण करता येईल. कारण की काही इंद्रायनगरमध्ये काही जागा अशा आहेत की तुम्ही त्या जागी ठिकाणी जाऊ शकत नाही, इतके संडासाचं ते घाण पाणी वगैरे असे काही दुर्लक्ष तिथं झालेले आहेत. तर तसं म्हणलं तर ह्या मॅडमच्या मतलब उमेदवारांच्या शेजारी यांना ते सेप्टिक टँकचं पाणी जायला सुद्धा रोड, ह्या गटार जायला जागा नाही. ते रितेश गोसाई म्हणून उमेदवार आहे, त्यांचं ते ॲक्च्युली संडासाचं जे पाणी आहे तिथून त्यांना त्या वॉर्डामध्येच आहे, त्या वॉर्डामध्ये पाणी जायला सुद्धा जागा नाही आहे. आपल्याबरोबर संजय पाटील विषय करत, तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी सर्वच उमेदवारांना एक विचारतो की लोणावळा शहराला स्वच्छ आणि सुंदर लोणावळा म्हणून महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्रामध्ये 6वा क्रमांक मिळालेला आहे. तरीसुद्धा आपल्या लोणावळ्याची परिस्थिती पाहिली तर अतिशय वाईट आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, कचरा कुंड्या तुटलेल्या आहेत. आपण निवडून आल्यानंतर आपला प्रभाग जो आहे तो स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी तुमच्याकडे काही विजन मॅप तुम्ही तयार केलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता? विशेषतः म्हणजे आता ओमकार मंडळाने तो जास्त करून तुंगारली गावामध्ये कॉन्सन्ट्रेशन केले. स्वच्छ गाव सुंदर गाव,
ते मी त्यांना जास्त आग्रह करून मी त्या माझ्या वॉर्डामधून फोर्स करून ते मी त्यांना करावं लागेल. नाही पण ओंकार तरुण मंडळ हे एक प्रायव्हेट हे आहे मंडळ आहे ते. तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून गेलात तर ओंकार तरुण मंडळ त्यांच्या भागापुरतच पाहणार आहे. मग त्याच्यामध्ये ज्या काही असेल त्या घंटागाडी वगैरे हा. ज्या म्हणजे असेल त्या सुविधा मी त्या नगराध्यक्षांना वाढवायला सांगेल. म्हणजे त्या घंटागाडीची संख्या वाढवायला सांगेल. कामगारांची संख्या वाढायला सांगणार आहे. की आमदारातर्फे खासदारातर्फे ज्या सत्तेत असेल त्या आता मी फंड जास्त म्हणजे तुम्ही जास्त लोणावळ्याकरता जास्त फंड द्या, त्या लोकांच्या सुविधा तुम्ही पूर्ण करा. त्याच्यासाठी मी जास्त माझ्या वॉर्डाकडे मी जास्त लक्ष देईन. वॉर्डाकडे म्हणजे जास्त लक्ष देणार आहात तुम्ही. माकुस तुमचं म्हणणं काय? आता जे गोसावी मॅडमने जे सांगितले किंवा नाही ह्यांनी तुम्हाला विजन विचारले आता विशाल विकारांनी की तुमचं विजन काय म्हणजे पुढे तुम्ही यांचं हा ठीक आहे मी तुम्ही विद्यमान नगरसेवक असल्यामुळे त्या त्यांचं उत्तर द्या पहिला. हा ठीक आहे जनताही पाहते. हा. तर हे जे देसाई जे बोलले की 25 वर्ष त्या आंबेडकर नगरमध्ये असतील, आंबेडकर नगरचे कार्यकर्ते आहेत, ॲडव्होकेट्स अमोल देसाईला माईक जवळ बोलवलेलं आहे. तर प्रथमतः जे जुनं स्वच्छतागृह होतं ते खूप वर्षापूर्वी तुटलेलं होतं. ह्या पंचवार्षिकमध्ये आपण 34 लाखाचा खर्च करून ते पूर्ण केलेलं आहे. आणि हे बोलतात तसं जो फुटपाथ जो आहे जाण्याचा तो मार्ग आहे आतमध्ये कंजेस्टेड घरं असल्यामुळे रुंदीकरणाला तिथं अडचण होते. परंतु फुटपाथ जो आपला कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे इथं तिथे सांगतीलच आहेत कार्यकर्ते. आणि आता पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही त्याचं मोजमापे घेतलेली आहेत. कॉन्क्रीटच्या गल्ल्या आणि आत्ताच नुकते 3 महिन्यापूर्वी आंबेडकर जयंतीच्या आधी जे स्ट्रीट लाईटचे आतले आहेत त्याच्यावर जे पिवळे जुने बल्ब काढून LED दिवे मी बसून घेतलेले आहेत. 8 ते 10 LED दिवे तिथं बसवलेले आहेत. त्यांना विचारू शकता आपण. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये निवडणुकीच्या नंतर ही कामे प्रस्तावित आहेत. त्याची इस्टिमेट सर्व तयार आहेत. फक्त मंजुरी घेऊन ती कामे होणार आहेत. आणि टॉयलेट त्यांची जी दुरवस्था होती स्वच्छतागृहाची ती एकदम चांगल्या क्वालिटीचं आपण बांधलेलं आहे. आपल्याकडे काही प्रेक्षक पण आहेत जसे पत्रकार ते काही प्रेक्षक पण आलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही प्रश्न असेल कोणाचा तर आपण थेट प्रश्न विचारू शकता. आपल्यापैकी कोणाचा प्रश्न काही असेल तर आपण तो विचारू शकता. सर्वप्रथम मी अभिजित देशमुख या सर्व उमेदवारांच्या प्रभागातीलच एक कार्यकर्ता. तसे सर्वच उमेदवार माझ्या परिचयातले आहेत. सर्वच उमेदवारांना माझा थेट असा प्रश्न असेल की आजपर्यंत जेव्हापासून मी मतदानाचा हक्क बजावतोय तेव्हापासून आपल्या वॉर्डची किंवा प्रभागाची जी निवडणूक आहे ती पाणी, स्वच्छता, वीज आणि रस्ता या 4 प्रश्नांच्या भोवती ती फिरत असते. या 4 प्रश्नांव्यतिरिक्त तुम्ही काय विजन सादर करणार? चांगला प्रश्न आहे. अतिशय सुंदर प्रश्न आहे की 4च प्रश्न आहेत. पाणी, वीज किंवा गटारांची व्यवस्था, लाईट. याच्यापेक्षा आणखीन काही वेगळं तुम्ही आपल्या प्रभागासाठी करू शकता का? प्रत्येकानेच ते आपलं आपलं मत सांगायचं आहे. प्रत्येकाला संधी मिळाल्यापर्यंत. अशोक मावकर. अभिजित देशमुख चांगला छान प्रश्न विचारलेला आहे. आणि व्हिजन पुढचं असं आहे की तुंगारली धरण जे आहे इथे आपली 28 एकर जी जागा आहे इथे पुढचं प्रस्तावित तिथं अम्युजमेंट पार्क म्हणजे मनोरंजन नगरी जी आहे ती प्रस्तावित आहे. आणि ती आपण BOT देणार आहोत. तर त्या थोड्या NOC बाकी आहेत. आणि दुसरी गोष्ट की धरणाला 100 वर्ष झाल्यामुळं त्यांचा जो मजबूतीकरणाचा जो विषय आहे मावकर साहेब थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब करतो. मला वाटतं गेले 5 हे झालेत इलेक्शन्स म्हणजे जवळ 20 वर्ष झालेत. मी दरवेळी नगरपालिकेत येऊन सांगत असतो की ती धरणाची जी भिंत आहे तुंगारी डॅमची ती अतिशय कमकुवत झालीत. सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की पावसाळ्यात इतकी आताही त्याच्यातून पाणी जाते भरपूर. तर तिकडे जो आहे तो तिकडचा भाग खणून तो ह्या बाजूला टाका, त्याला पॅरल एक पाया बांधून घ्या आणि मध्ये भराव करा आणि त्याची डेप्थ वाढवा किंवा पाण्याची जी साठा आहे तो वाढवा. टाटाकडून पाणी घ्यायची गरज लागणार. त्यामुळे अजून काही कारवाई त्याबद्दल तुम्ही काय करू शकता? तारे साहेब कसं आहे आता मी ह्या पहिले पंचवर्षमध्ये जी कामं केली किंवा तुम्ही म्हणतात ते आता मी तिथला स्थानिक आपण नागरिक आहोत, लहानाचे मोठे झालो. तर 25 वर्षापूर्वीची जी अवस्था होती डॅमची आता खूप वाईट आहे, दयनीय आहे. आणि ह्याचा वेळोवेळी मी ह्या पंचवार्षिकमध्ये पत्रकार आहे समोर वेळोवेळी तिथं मुद्दा मांडलेला आहे. आणि 15 कोटीचा एस्टिमेट सध्या त्याचं आहे प्रस्तावित आहे. आणि आत्ता जी घटना घडली सावित्री पुलाची कोकणामध्ये त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी ते परत अहवाल मागवला होता. तर त्यामध्ये प्राधान्याने तो घेतलेला आहे. आणि आपल्याला 3.5 कोटी आता पहिल्या टप्प्यात मंजूर झालेला आहे. परंतु पूर्ण खर्च 15 कोटी असल्यामुळं आपल्याला 3.5 कोटीमध्ये त्याचं काम करता येत नाही. आणि पहिला भिंत मजबूत केल्याशिवाय आपल्याला आतला गाळ काढता येत नाही. आपले खडकवासला पाटबंधारे जे विभाग आहे त्यांना तो सर्वे करून आपल्याला तो अहवाल त्यांनी सादर केलेला आहे. तुमचं काय डॅमबद्दल तुम्ही काय सांगू शकता की ते अम्युजमेंट पार्क त्यांनी सांगितलं
तर डॅमचं आता साहेबच म्हणलेत की तो डॅमचं ते हे मंजूर झालेला आहे. तर हां. जास्त करून त्या डॅममध्ये बाईक जरा तुमच्या तोंडात. डॅममध्ये तो गाळलंय. हां. म्हणजे तो उकरून बाहेर काढून कुठं तो त्याच्यासाठी पाणी साठा वाढेल किंवा ते डॅमची ते हे व्हॅल्युएशन ती जवळपास संपत आलेली आहे. तर त्याचं रिन्युएशन व्हावं याच्यासाठी मी प्रयत्न करीन किंवा डॅम देसाई साहेब तुम्ही काय करू? उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर म्हणजे आम्ही आता काय तुंगारली आंबेडकर गावामध्ये राहतो तर आम्ही तिथं नेहमी फिरायला जातो वगैरे असं. तर माझं प्लॅनिंग असं होतं की JCBच्या सहाय्याने जो मातीचा जो ढिगारा आहे तो आपण बाजूला काढून डॅममध्ये जास्त पाणी साठेल. आणि जो आता लोणावळा नगरपालिकेने तो सर्वात प्रथम तो विषय घेतला पाहिजे होता की डॅमची पूर्ण भिंत लीक झालेली आहे. तर तो पहिले प्रश्न त्यांनी अगोदर 10 वर्षापूर्वी अगोदरच घेतला पाहिजे होता. तर आता कधी पण पावसाळ्यामध्ये तो डॅमचं फुटण्याचं चान्सेस आहेत. तर नगरपालिकेने थोडे पण आता आम्ही जरी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदी झालो तर माझे चान्स मी पहिले प्रथमतः त्या डॅमच्या पाण्यामध्ये काहीतरी थोडंफार हे करेल. आता तुमचा प्रश्न आपण उत्तर नंतर घेणार आहोत. खरं तर अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. हे भावी नगरसेवक आहेत. त्यांना आम्ही शुभेच्छाही दिलेल्या आहेत. समोर पत्रकारही बसलेले आहेत. या सर्वांकडून चर्चा करून आपल्याला लोणासाठी काहीतरी नवीन घडवायचं आहे. ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. पण वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा लगेच भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. स्वप्न झाले साकार, स्वप्न झाले साकार. आता महावीर गोल्ड मध्ये या आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या अनेक व्हरायटी घ्या. केडीएम दागिन्यांबरोबरच ब्रेसलेट, मंगळसूत्र, गंठणसाठी एक विश्वसनीय नाव महावीर गोल्ड. राणीहार, ऐश्वर्यहार यासारख्या आधुनिक दागिन्यांबरोबरच रत्नजडीत सुवर्ण अलंकाराचं अग्रगण्य नाव महावीर गोल्ड. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच चांदीच्या शोभिवंत वस्तूंचं भव्य दालन महावीर गोल्ड. महावीर म्हणजे विश्वासाची परंपरा. संपर्क महावीर गोल्ड, वसंतदादा पाटील संकुल, लोणावळा. फोन 276-721. स्वप्न झाले साकार. अंतरिक्ष के मंथन से, कालाग्नि के तप से निखर सृष्टि के तांडव ने रचा रोशनी का एक चक्र और जन्मा सितारा, नक्षत्र. विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स, लग्न व इतर शुभ कार्यासाठी आरामदायी बसेस 17, 28, 32 तसंच 50 सीटर बसेस उपलब्ध. तसंच इनोवा, एर्टिका, झायलो, स्विफ्ट, डिझायर, लिवा आणि इतर गाड्या भाड्यानं मिळतील. विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स, विनम्र व तत्पर सेवा. ट्रिप सहल असोवा कोणतंही शुभ कार्य, सुखरूप आणि आरामदायी प्रवासासाठी विश्वसनीय नाव म्हणजेच विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स. संपर्क किशोर पवार 9823217908, BV पवार 9545760400. पत्ता विनायक टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मुंबई पुणे रोड, गवळीवाडा, लोणावळा. Traditional internet connection, video choking and buffering. Watch video without buffering and choking. WNet broadband internet. WNet WorldNet. 24/7 customer support. 61125 555.
विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मग अशी आपण चर्चा अर्धवट थांबवली दिसत की तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, जे आपण ब्रेकसाठी अर्धवट ठेवलं, तर तुमचं म्हणणं पूर्ण करा, त्यानंतर ताई आपलं म्हणणं म्हणतील. स्मार्ट सिटी तयार करण्याची माझी खूप इच्छा आहे. नाही, पण स्मार्ट सिटी म्हणजे नक्की काय आहे? त्याची संकल्पना तुम्हाला माहिती आहे का स्मार्ट सिटीची? सर्वप्रथम आपल्या म्हणजे लोणावळ्यामध्ये नाट्यगृह नाही आहे, तर मला नाट्यगृह करण्याची माझी म्हणजे खूप इच्छा आहे. म्हणजे आपल्या लोणावळ्यातले नागरिक पुण्यामध्ये जातात, नाटक वगैरे काय बघायचं असेल तर नाट्यगृह झालं. अजून थोडंसं म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत की तिथं लोणावळ्यात नाही आहेत, त्या आपल्याला तिथं लोणावळ्यामध्ये हे करायचं. सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे लोणावळ्याचा दवाखाना आपला गरिबांसाठी. तो आता तुम्ही जाऊन त्याची अवस्था बघा, गरिबांकडे म्हणजे जास्त पैसे पण नसतात. स्मार्ट सिटीमध्ये अनेक संकल्पना, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, त्याला रस्त्यांचे प्रचंड मोठे मोठे रस्ते लागतात. इतर ज्या सगळ्या म्हणजे नागरिकांच्या हिताच्या ज्या ज्या सोयी सुविधा आहेत सगळ्या त्या संपूर्ण परिपूर्ण असतात, त्याला तशी ती स्मार्ट सिटी. तर तसं काय संकल्पना तुमची? होतीच ना. मग आता त्या गोष्टी तर आपण नाही आहेत, तर त्या नगरपालिका हॉस्पिटल तसं नाही आहे लोकांसाठी, म्हणजे तसं पाहिजे तसं नाही आहे. लोणावळा हॉस्पिटल झालं पाहिजे तसं लोकांसाठी. तर अजून बऱ्याच गोष्टी त्या की तेव्हा. तर तुमचं काय विजन आहे पुढचं? म्हणजे त्यांनी आता मग सांगितले की आपण ह्याच्यावरती तुंगारी धरणाचं आपण बोलत होतो, यांनी आता हे म्हणणं मांडलं की त्यांनी म्हणलं की तुंगारी धरणाचं सक्षमीकरण झालं पाहिजे. म्हणजे तो पाया आता कमकुवत झालेला आहे, पाण्याचा निचरा त्या पायामधून पाणी जातंय, कधीही ते फुटण्याचा धोका आहे. यांनी सांगितलं की सावित्रीचा तो पूल वाहून गेला, त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना भेटले किंवा त्यांच्याकडून काही निधी उपलब्ध करून आणला. तर तसं तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे नक्की? तुम्ही फक्त तुमच्या प्रभागापुरतं सांगा, प्रभागापुरतं तुम्ही काय करणार? प्रभागापुरतं तर आम्ही माईक थोडा जवळ धर, म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना आवाज येईल. सगळ्यात प्रथम रस्त्यांचं डांबरीकरण करून घेणार आणि गरिबांसाठी दवाखान्याची सोय उपलब्ध करून देणार आहे. मग त्या प्रभागात प्रभागात. आणि नंतर महिलांना घरगुती लघु उद्योग चालू करण्याचा प्रयत्न करू. आणि लहान मुलांसाठी जिम वगैरे. पत्रकारांचं काही म्हणणं आहे का? त्यांनी जे काही योजना त्यांनी मांडलेल्या चांगल्या आहेत, यांनी जे सांगितलेला मुद्दाही चांगला आहे, तर तुमचं काही पत्रकारांचं काही म्हणे? आपण मागापासून जी चर्चा करतोय की स्वच्छ लोणावळा आणि सुंदर लोणावळा, तर मागापासून स्वच्छ लोणावळ्यासाठी आपण भरपूर काही सांगितलं, पण सुंदर लोणावळ्यासाठी आपण काय करणार आहात? आपल्या प्रभागामध्ये जे गार्डन आहे तुंगारलीच्या तिथे, तर त्यासाठी आपण म्हणजे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक, तर विद्यमानांनी इथून मागे काय केले त्याच्या सुंदरतेसाठी, आणि जे आहेत इच्छुक ते काय करणार आहात त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगावं त्यांनी. संपूर्ण लोणावळ्यासाठी सुंदर लोणावळा असावा म्हणून. हो. पहिल्यांदा आपण विद्यमान नगरसेवकाचं म्हणणं ऐकून घेऊ. तुम्ही तुमचं म्हणणं पहिल्यांदा मांडा. आता जो प्रश्न केलेला आहे, जाखमाता उद्यान जे आहे, इथे आपण चांगल्या प्रकारची आता नुकतीच खेळणी बसवलेली आहेत मे महिन्यामध्ये, आणि त्याच प्रकारे पिशलील येथील इंदिरा गांधी उद्यान आहे तिथेही, आणि लोणावळ्यातील जे सर्व उद्यान आहेत इथे आमच्या ह्याच्या आत्ताची जी बॉडी आहे ह्या बॉडीने प्रत्येक उद्यानामध्ये नवीन खेळणी वगैरे बसवलेली आहेत. आणि आमच्या तुंगाली जाखमाता उद्यानामध्ये साईडला याचा ट्रॅक आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, आणि मध्ये चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करून आणि खेळणी बसून चांगल्या प्रकारे नागरिकांची सोय आहे तिथे. प्रभागापुरतं बोललं झालं तर एक नंबर ते आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रभागामध्ये नारायण धामकडनं आलं आपण तर तिकडनं रस्ते मोठे केलेले आहेत. आता नुकतेच रस्त्याची कामं चालू आहेत, रस्त्याला पट्टे मारलेले आहेत, दोन्ही साईडला झाडे लावलेली आहेत. दुसरी गोष्ट, आता जो पूल आहे त्याचं थोडंसं उशिरा झालं काम, त्या ड्रॉईंग जरा चेंज झालं टाटाच्या ह्याच्याकडनं, आणि आपले जे पुण्याचे इंजिनियर आहेत त्यांनी थोड्या त्रुटी होत्या, त्यानंतर त्याची कॉस्ट थोडी वाढली होती, त्यामुळं पुलाचं काम थोडंसं उशिरा झाले, परंतु ते प्रस्तावित आता तयार आहे आणि या जानेवारीच्या आतमध्ये ते होऊन जाईल. तुमचं म्हणणं आहे, त्यांनी जो विचारलेला प्रश्न त्याला थेट तुमचं उत्तर काय? तुमचा प्रश्न जरा परत सांगा दादा. सुंदर लोणावळ्यासाठी आपण काय आपल्या प्रभागात करणार आहात? तसं सध्या म्हणलं तर ट्रॉफिकचा लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे ह्याच्यामध्ये लोणावळ्यामध्ये, तर उड्डाण पूल व्हावं अशी इच्छा आहे की मी नगरसेवक झाला की मी तो प्रस्ताव मांडेल त्यासाठी. आणि गार्डन वगैरे तर काही ठीकच आहे, लोकांच्या सुविधा ज्यात पूर्ण होतात, पण थोडं गार्डन तर ठीकच आहे, नाही गार्डन वगैरे ठीक नाही आहे सध्या. गार्डनची व्यवस्था काही काही ठिकाणी अवस्था फार वाईट आहे, तर त्यासाठी काय करणार? म्हणजे गार्डनमध्ये सुरक्षा रक्षकाची नेमणूक आहे का आपल्याकडे? केलेली आहे, परंतु वेळेवरती तिथं येत नाही. सुरक्षा रक्षक आहेत परंतु कधी येत नाही आहे.
तर ते मी तुम्हाला तेच सांगितलं की नगरसेवक ठराव करतात, आपण आपल्या कामामध्ये बाकीचं हे असतं, निदर्शनास आलं का आपण त्याच्यावर तक्रार करतो, परंतु प्रशासन म्हणावं तसं दुर्लक्ष करत आहे. कारण माझा प्रश्न थेट आहे तुम्हाला की गार्डन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेत सांगितलं की संध्याकाळनंतर अशी अवस्था असते की कधी कधी महिलांनी तिथे जाऊ नये, असंही काही गार्डनमध्ये म्हणजे नको ते प्रकार तिथे चाललेले असतात त्या गार्डनला. त्यामुळे ते सुरक्षा व्यवस्था हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यासाठी तुम्ही प्रामुख्याने काय कराल? नाही, सुरक्षा व्यवस्था नेमलेलेच आहेत, परंतु ते थांबतात का नाही थांबतात त्याच्यात थोडं लक्ष द्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट की तिथं जे महिला येतात ते तर आपल्याच गावातली काही ठराविक मुलं तिथं त्रास देतात आहे आणि हा वेगळा तिथं आपले जे आपला फक्त तेवढाच जाखमाता माता मंदिर त्याचा फक्त प्रश्न आहे त्या उद्यानाचा. इतर अनेक उद्यान आहेत. नाही, सर्वकडे नेमणूक केलेली आहे, तर त्या विभागातील कार्यकर्त्यांनी आमच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे की फोन करून सांगितलं पाहिजे की इथं असं थांबत नाही, त्यावर आम्ही दखल घेऊ. बहुतांश ठिकाणी जे गार्डन आहे उदाहरणार्थ रायवूड आणि तिथलं शिवाजी उद्यान, त्या ठिकाणी गरजुले आणि गांजाड वगैरे अशा लोकांचा दिवसभर, रात्रीचा राहून त्या दिवसाही असतात आणि बहुतांश शाळेतले विद्यार्थी आपला शाळेचा अमूल्य वेळ खर्च करून अभ्यास पाठ्यपुस्तकांचा सोडून त्या ठिकाणी जातात. अशा ठिकाणी तुम्ही काय करणार, उपाययोजना करणार आहेत? ह्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि मागच्या काही दिवसापूर्वी पाटील साहेब असताना कारवाई पण झालेली आहे. तर हे गर्दुले वगैरे जे आहे तर हे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि त्याला सोबत नगरपालिकेचे तिथले नेमणुकीले कर्मचारी आहे ह्यांनी ते दखल दिलेलं पाहिजे. आणि ह्या पुढील काळात जे गार्डन उद्यान पर्यवेक्षक जे मेमारे साहेब होते त्यांची आता बदली झालेली आहे, परंतु आम्ही त्याच्यावरती ठोस अशी कारवाई करू पुढच्या काळात. तुमचं काय सुंदर लोणाबद्दल त्यांनी मत मांडलेलं की सुंदर लोणाबद्दल तुम्ही काय करणार आहात? त्यांनी एक उड्डाणपुलाचा प्रश्न अतिशय सुंदर म्हटलं की ट्रॅफिकची खरोखर खूप अवस्था वाईट आहे लोणामध्ये. इव्हन लोणाला एक पार्किंग नाही आहे, म्हणजे अशी महत्वाचा अतिशय महत्वाचा विषय की कुठेतरी एक अशी सेंट्रलाइज पार्किंग असेल की जिथे गाड्या पार्क करून लोक बाजारात फिरायला येतील किंवा बाजार करायला येतील. असं काही व्यवस्था आपल्याकडे इतर शहरामध्ये ती आहे, आपल्याकडे ती नाहीये. पार्किंगची व्यवस्था नाही आपल्या लोणामध्ये. तर सर्व प्राधान्य मी पार्किंगला देईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भांगरवाडीचा ब्रिज, आपल्या रेल्वे ट्रॅकचा ब्रिज, तो पण बरेच वर्ष अजून तो पण दुरुस्त केलेला नाही आहे. उड्डाणपुलाचा प्रश्न तो अजून तिथे पूर्ण झालेला नाही आहे. तर आम्ही युवा पिढीने असं ठरवलं की म्हणजे जिथं आपण नगरपालिकेमध्ये एंट्री करू तर त्यावेळेस ते एक 5-6 प्रश्न आहेत ते आम्ही सर्वात पहिले ते सोडू. आणि उद्यानाचा प्रश्न आहे तो 10 वाजेपर्यंत तरी उद्यान आपण असं रात्री 10 वाजेपर्यंत तरी उद्यान आपण चालू ठेवूया. आणि तिथे लाईट वगैरे म्हणजे लाईटची व्यवस्था वगैरे माझ्या लोणावळा स्मार्ट सिटी करण्याचा प्लॅनिंग असं आहे की आपण लोणावळ्याचे नागरिक असे रोडवरती म्हणजे चांगले फिरू शकतात, गार्डनमध्ये फिरू शकतात 10 वाजेपर्यंत. जेवल्यानंतर बाबा ते वॉकिंगला जातील, अशा पद्धतीने एक स्मार्ट सिटीचं म्हणजे माझं प्लॅनिंग चालू आहे. ठीक आहे, तुमचं मत लक्षात आलं. तुम्ही काय करू शकता? मी सुंदर लोणावळा म्हणजे प्रेक्षकांना तुमचं म्हणणं ऐकलंय. सुंदर लोणावळा करण्यासाठी सर्वप्रथम इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करेन. त्या बाजूचा साईडचा परिसर वगैरे, कारण तिथं पण भरपूर ट्रॅफिक होते. जर समजा कधी उभं राहायचं म्हटलं तरी भरपूर त्रास होतो, कारण नदीच्या साईडने भरपूर कचरा वगैरे असतो. ती सर्वप्रथम साफ करण्याचा प्रयत्न करेन मी इंद्रायणी नदी. अजून आपल्याकडे काय पत्रकार संजय पाटील आहेत, तुमचा काही प्रश्न असेल तर पाटील तुम्ही विचारू शकता ना. माझा प्रश्न मावकर साहेबांसाठीच आहे. आपण मगाशी म्हटलं की आपल्याला निधीचा अपुरा येतोय. इतकं वर्ष 10 वर्ष तर काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेस राष्ट्रवादी वरती सुद्धा, सेंट्रलला सुद्धा आणि राज्यात सुद्धा. तर तेव्हा निधी आला नाही, तर आता BJPच्या दोघं ठिकाणी सरकार आहे. आता जास्त अडथळा येऊ शकतो, तर याचं काय करणार? आम्ही आलेले 5 वर्ष झालेले आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण सन्मान्य मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री. तर त्यावेळेस खंडाळा जो तलाव आहे त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी तातडीने 3.5 कोटी दिले व आपल्या नवीन इमारती, प्रशासकीय इमारतीचं काम चालू आहे त्यासाठी 1.5 कोटी त्यांनी दिलेलं आहे. ह्या पंचवार्षिकमध्ये निधी आलेला आहे. तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचा जो तुंगरली भाग आहे, तुंगरलीचा जो बाहेरचा परिसर आहे तो खूप विस्तार झालेला आणि त्याचा खूप म्हणजे विकास झालेला आहे. परंतु जे तुंगरलीचे पहिले जे हे होतं, नाविन्य होतं, वनराई, ती वनराई नामशेष झालेली आहे. आणि त्या ठिकाणी तुमच्या तुंगरलीचा जो प्रगती झालेली ती वनराईचा रॅस करून जी प्रगती होत आहे जी झालेली आहे, ह्यावर तुम्ही भविष्यामध्ये तुमच्या ठिकाणचे तुंगरलीचं जे नैसर्गिक वैभव आहे, जी संपदा आहे, ती राहून टिकून विस्तार करण्यासाठी काय करणार आहे, त्यासाठी उपाययोजना काय राबवणार आहे? मला वाटतं हा प्रश्न सगळ्यांसाठी योग्य होईल. तुम्ही त्याचं पहिलं उत्तर तुम्ही द्या, नंतर तुम्ही ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचे.
ह्यामध्ये कसं आहे, ज्या वेळेस जे डेव्हलपमेंट चालू आहे सध्याची, ज्या स्कीम चालू आहेत त्या साईडला, गोडवेली साईडला, तर ह्यामध्ये पूर्वी आपण म्हणतो त्याप्रमाणे आता सर स्थानिकच आहेत, तर जो मधला जो परिसर आहे जे टेबल लँड पीस आहे तिथे मोठी झाडे नव्हती. झाडे हा फक्त फॉरेस्टचा जो एरिया लागून आहे, डोंगर भाग जो आहे तिथे झाडे होती आणि मधली कुठेही झाडे नव्हती. म्हणजे थोडा आपण- खाली घ्या तुमचं. आता जी कंस्ट्रक्शन जिथं होतात आहे तर तिथं गरज असेल तिथंच नगरपालिका फक्त त्यांना झाडे तोडण्यास परवानगी देतं, अन्यथा देत नाही. परंतु माझा पुढं असा आहे त्याच्यावरती निर्बंध राहील की मेमाने साहेबांना मी ते या ह्याच्यावरती ते दाखला ते देत होते. तर त्यावेळेस आमचा आता मध्यंतरी एक चर्चेत विषय झाला आहे की पुढील काळामध्ये जे पण डेव्हलपमेंट जर बिल्डर करतील तर तो लेआउटचा ज्या प्लॅनच्या नुसार दोन्ही साईड रस्त्या साईडला पहिले झाडे लावून, मोठी झाडे लावून नंतर त्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्यात यावा, असं कडक थोडंसं निर्बंध घालावं लागतं. बहुतांश ठिकाणी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या जी संगनमत आहे यामुळं बिल्डर लॉबी असेल किंवा जे कोणी बांधकाम करत असेल त्या ठिकाणी म्हणजे नियमबाह्य प्रकारे म्हणजे 4 झाडं तोडायची दाखवायची आणि 10 झाडं कागदावर दाखवायची आणि 10 झाडं तोडायची, अशा प्रकारच्यांना तुम्ही काळा कसा बसवणार? तेच तुम्हाला सांगितलं की प्रशासन लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतं. ज्यावेळेस आम्हाला आणि सुद्धा ह्याच्यामध्ये काय होतं पत्रकार साहेब की ज्यावेळेस ते 4 झाडांचा दाखला आम्हाला परवानगी दाखवतात आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस तिथं 10 झाडं तोडली आपण सांगितल्याप्रमाणे हे आमच्या निदर्शना आल्यानंतर मी स्वतःही तिथं फोटो काढून काही ठिकाणी मी त्यांना दंड वगैरे भरायला लावलेला आहे. परंतु प्रशासन आपण म्हणल्याप्रमाणे प्रशासन चुकतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस सभागृहात किंवा नगरपालिका काम करत असताना एखादा नगरसेवक जास्त काही करू शकतो, त्याला नगराध्यक्ष किंवा इतर नगरसेवकांचंही पाठबळ लागतं, आपल्याला माहीतच आहे. तुमचं म्हणणं लक्षात आलं खरं म्हणजे आता तुम्ही पण इच्छुक उमेदवार आहात, तर तुम्ही काय करा, ह्यांनी जे मत आता मांडलं तुम्ही काय कराल की ह्यांनी सांगितलं की झाडांची कत्तल होती मोठ्या प्रमाणात आणि तिथं मग आता ते आता आपण त्याला कॉन्क्रीटची जंगल म्हणतो ते उभं राहते, मग हे लोणावळा सगळं हरित झालं पाहिजे, परत झाडं वाढली पाहिजे, म्हणून तुम्ही काय करा? तर येणाऱ्या काही म्हणजे कंस्ट्रक्शन लाईनमध्ये ज्या पुढे सोसायटी वगैरे असेल त्या सोसायटीमध्ये नगरपालिकेने असं काही मत मांडावं की त्या ह्याच्यामध्ये कमीत कमी सोसायटीमध्ये 4 किंवा 10 झाडं ही असावी. यासाठी ते सोसायटीला पण शोभा येईल आणि येणाऱ्या काही ते करणार कोण, सोसायटीने करायचे की नगरपालिकेने करायचे? नगरपालिका म्हणजे जो कोणी असेल तिथल्या वॉर्डामधला जो नगरसेवक असेल त्या नगरसेवकांनी जास्त त्या ह्याच्यावर लक्ष द्यावं, असं म्हणजे सोसायटीकडून करून घ्यायचं. हो, सोसायटीकडून ते नगरसेवकांनी करून घ्यायचं. तुमचं काय, तुमचं मत काय? झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम आम्ही पण राबवली होती. तुंगरली डॅममध्ये वृक्षारोपण दिवशी आम्ही 250 झाडे लावली होती बिनी. आणि आता यापुढे बिल्डर त्यांचे डेव्हलपमेंट करतील तर त्यांना आपण असा आळा घालायचा की तुम्ही 2 झाडं तोडली नंतर तुम्हाला 10 झाडं लावण्याची तिथं आवश्यकता लागेल, म्हणजे भासेल ना तिथं, आणि त्यांनी लावलीच पाहिजे. ते आपण करून घेतलं पाहिजे. जरी नगरपालिकेने लक्ष नाही दिलं तिथं आपण नागरिकांनी तिथं लक्ष घातलं पाहिजे. आम्ही तुंगालीकरांनी तिथं लक्ष घालू की जेणेकरून 2 झाडं तोडले ना तिथं 10 झाडं त्या सोसायटीला लावणं गरजेचं लागेल. तुम्ही काय कराल, तुमचं म्हणणं काय? सर्वप्रथम तर वृक्षतोडीला पूर्णपणे विरोधच झाला पाहिजे, कारण जर वृक्ष असेल तरच आपल्याला श्वास घेता येतो. त्यामुळे वृक्षतोडीला तर आळा तर बसेनच आणि त्याचप्रमाणे वृक्ष लागवड डेव्हलपमेंट करायची म्हटल्यानंतर वृक्ष कुठेतरी तोडावे लागतील. मग ते तोडल्यानंतर थोडेफार तर मग त्या जागेत थोडेफार तरी वृक्ष लावले पाहिजेत ना. बिल्डर लोकांनी पण केले पाहिजे वृक्ष लावण्याची सोय. आता माझा थेट एक प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी की काही प्रभागामध्ये काही एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये एखाद्या काही अघटित घटना घडली तर ताबडतोब तिथल्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी रस्ते तिथं नाही आहेत. मग चालताना अक्षरशः एका साईडला असं वाकडं होऊन त्या ठिकाणाहून जावं लागतं. तर असे जे कंजेस्टेड एरिया आहेत ज्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी किंवा तिथून लोकांना सहजपणे जाता येतं यावं यासाठी तुम्ही काही योजना तुमच्या मनात आहेत का? आणि जर तुम्ही नगरसेवक झालं तर त्या कशा पूर्ण करणार? आपण म्हणतो तो प्रश्न आपल्या सर्वे नंबर 2 मध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. प्रभागापुरतं बोलले झालं तर नागरिकांनी हे पाळलं पाहिजे की ज्या छोट्या गल्ल्या आहेत त्यामध्ये अतिक्रमण न करता आहे त्या परिस्थितीमध्येच बांधकाम केलं पाहिजे. आणि परिस्थिती अशी आहे की आपण कुणाची घरं तोडू शकत नाहीत, पण लोकांनी जी त्याची जागा आहे स्वतःची
त्या मर्यादितच त्यांनी हे करून इतर जागेमध्ये बांधकाम करू नये. तुम्ही काय बोला. तर जो आहे तो येणाऱ्या काही काळामध्ये रोड वायडिंग व्हावं अशी, म्हणजे गल्लोगल्ली नाही अशी व्हावं अशी नाही, रोड वायडिंग व्हावं. आणि काही नगरपालिकेने ते काही काय पांढरे पट्टे मारले त्याच्यासाठी गाड्यांना पार्किंगला, काही काहींच्या गाड्या ज्या आहेत त्यांना फ्लॅट आहे, त्यांच्यावर पार्किंगला जागा नाही आहे. मग त्यांनी रोड शेजारी काही जागा विस्कळीत ठेवून ती पार्किंग तिथं करावी आणि रोड असे वगैरे मोकळे ठेवा अशी इच्छा आहे. पहिला तुमचा तो रस्त्याचा प्रश्न, मग पार्किंगचा प्रश्न आता त्यांनीच उपस्थित केला, तो आपण घेणार आहोत. पण तुम्ही काय कराल? थोडंसं अधिकृत बांधकाम आहे ते तोडलं पाहिजेच, कारण की रोड अधिकृत का अनधिकृत? अनधिकृत बांधकाम तोडलंच पाहिजे. जर लोकांचे इमर्जन्सी केस असेल तर त्यांना म्हणजे कुठे एक ॲम्ब्युलन्सपर्यंत पोहोचायला त्यांना थोडंसं तरी त्रास नाही झाला पाहिजे गोष्टीमध्ये, तर अनधिकृत बांधकाम तोडलं पाहिजे. थोडंसं माझी एक थोडंसं अशी तुमचं म्हणणं काय त्याच्यावर? अनधिकृत बांधकाम तोडलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात रस्ते आहेत पण ते गटारांच्या ह्याच्यात आहेत रस्ते, त्यामुळे ते गटार पूर्णपणे पॅक केले पाहिजेत आणि प्रत्येक गल्लीत लाईट ही लावली पाहिजे लोकांनी. रस्ते ते गटारे वगैरे बुजवून मग रस्ते होतील, निदान लोकांना बाहेर तरी येता येईल एवढे रस्ते होतील. मग अशी बरेच पत्रकारांनी आपल्या थेट प्रश्न तुम्हाला चौघांना सुद्धा आहे, विद्यमान नगरसेवक आहेत, भावी नगरसेवक सुद्धा इथं आहेत. तुम्हाला या गोष्टीची कल्पना असेल की माननीय उच्च न्यायालयाने आपल्या लोणामध्ये बांधकाम करताना 6 मीटर सामायिक अंतर सोडावं असा एक नवीन नियम लागू केलेला आहे. परत तुमचा प्रश्न परत रिपीट करा, तो पोहोचला नाही. माननीय उच्च न्यायालयाने लोणामध्ये बांधकाम करत असताना 6 मीटर सामायिक अंतर सोडावं असा एक अंतरिम आदेश आपल्याला पारित केलेला आहे. त्यानुसार मागील 6 महिन्यापासून आपल्याकडे कामकाज सुद्धा सुरू आहे. आपण विद्यमान नगरसेवक आहात, बाकी भावी नगरसेवक आहात, तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहता की हा निर्णय स्वागतार्ह आहे की याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे? आता अतिशय सुंदर प्रश्न आहे हा. पहिल्यांदा आपण विद्यमान नगरसेवकांना विचारू की तुमचं मत काय आहे. मला याला जोडून प्रश्न आहे माझा परत. कुठल्याही म्हणजे अनधिकृत बांधकाम करत असताना म्हणजे कमिशमेंट सर्टिफिकेट देत असताना आणि कंप्लिशन सर्टिफिकेट असताना असं कधीच मध्ये राहून होत नाही की काम याच्या आराखड्याप्रमाणे होतं आहे का नाही, असं कुठलंच प्रशासन. विशाल विकार यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तर ही आपण त्या संदर्भात न्यायालयात दावा दाखल केलेला आहे की 6 मीटरचा जो प्रश्न आहे सामायिक चारी बाजून सोडण्याचा, तर हा एका केससाठी जो निकाल होता, परंतु आपल्या नगरपालिकेमध्ये त्रिसदस्यीय जी कमिटी हायकोर्टची बसलेली आहे ती आपली कुठलेही म्हणणे म्हणजे ऐकून घेत नाही. ते बोलतात तुम्ही न्यायालयीन ती बाब न्यायालयामध्ये प्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट आहे ना, आपल्या त्या तारखा चालू आहेत, तर तो प्रश्न मार्गी लागेल. परंतु मला त्यालाच धरून विचारायचं, तुम्ही आता जी चर्चा आपली झाली त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलं की गल्लीबोळामध्ये जाण्यासाठी रस्ता हवा. जर 6 मीटरचा नियम जर पाळला गेला तर प्रत्येक ठिकाणी इमर्जन्सी तुमची व्हॅन जाऊ शकते, रुग्णवाहिका जाऊ शकते, फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकते. मग तो नियम जर आपल्याकडे लागू झाला तर त्याचा आपल्या शहरासाठी फायदा होईल की तोटा होईल? ह्या प्रश्नाबद्दल आता जो गुंठेवारीचा प्रश्न जो आहे तिथं अर्धा एक गुंठा ज्या जागेत घर बांधलेले आहेत ते सर्व मध्यमवर्गीय लोक आहेत. तर हा जर नियम लागू केला तर त्यांना तो घरापासून दुरापास्त होतील, ते म्हणजे घरं तुटतील लोकांची, अक्षरशः घरं तुटून तेवढं शक्यच नाही आहे. ते म्हणजे जे काही रेसिडेन्शियल एरिया जो आहे त्या नियमामध्ये थोडा बदल झाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हो, पण याच्या पुढे सोडायचं आहे. हो, कारण एखाद्या गरीबाला ते घर बांधता येणार नाही बांधता येणार. तुमचं म्हणणं काय आहे? तिथले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी सहकार्य करावं आणि त्या सहकार्यामधून तो काही रोड आहे तो काय तुम्ही जे म्हणता की गल्ल्या बोळ्यांमध्ये तो गाडी जाणे, ते ह्या काही त्या इंदिरानगरमध्ये ते शक्य नाही आहे. 2 व्हीलर जाणं पण हे अक्षरशः शक्य नाही आहे त्या रोडमध्ये. तिथून तुम्ही गाड्या न्यायला कशा? मग त्या मेन गोष्ट माहिती पहिली जे हे आहे झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीवर मंत्रालयामधून काहीतरी ते आणून काय ते त्याच्यासाठी तो निर्णय घेऊन जो काय हायकोर्ट निर्णय देईन, कोणचं ते काय कोर्ट असेल तो निर्णय देईन, ते पुढून मग ते सुविधा पूर्ण कराव्या लागेल, असा विषय आहे आपला. तुमचं देश आहे, तुमचं म्हणणं. तर माझं तर सर्व म्हणजे पूर्ण विकासाचं काम म्हणजे मुद्दा मांडला तो 6 मीटरचा 6 मीटरचा योग्य आहे, तो बरोबर आहे. पण सर्वप्रथम की असं करतो मी, मला असं म्हणायचं की आपण पुनर्वसन केलं ज्या झोपडपट्टी आहेत तिथं, तो आपण 6 मीटरचा जो विषय आहे पुनर्वसन केल्यानंतर तो 6 मीटरचा आपण तिथं एक रेशो करू शकतो. पण लोकांना, गरीब लोक आहेत त्यांना अर्धा गुंठा आहे त्यांचा किंवा 1 गुंठा आहे, तर पूर्ण विकास केला, गरिबांचा पुनर्विकास करून त्यांना आपण 6 मीटरांचा जो प्रश्न आहे तो तिथं आपण सोडू शकतो. ज्या झोपडपट्ट्या आहेत आपण म्हणजे इंदिरानगर बोला किंवा 6 मीटरचा जो विषय आहे त्याचा असं की
चारही बाजूनी 6-6 मीटर जागा सोडायची आहे म्हणजे सर आता ते तर शक्य नाहीये त्या गोष्टी. आता चारही बाजूनी 20-20 फूट जागा सोडायची आहे. आता ते तर शक्य नाहीये त्या गोष्टीमध्ये, की आता तुम्ही 1 नंबर मध्ये बघितलं तर की आणि आपल्या लोण्यात जागेच्या किमती पाहिल्या त्याच्या प्रचंड म्हणजे आकाशाला भिडलेल्या आहेत. तर अशा वेळी जर माझ्यासारख्याला किंवा तुमच्यासारख्याला घर बांधायचं म्हटलं तर किती मोठी जागा घ्यावी लागेल. बरोबर, ते तर बरोबर आहे. पण नगरपालिकेचे जे ओपन प्लॉट आहेत, तर मी नगरपालिकेमध्ये आम्ही जर एंट्री केली परंतु तुम्ही ओपन प्लॉटचा प्रश्न काढलाय. किती ओपन प्लॉट आहेत ते आपल्याला विद्यमान नगरसेवक सांगतील. जरा त्यांच्याकडे जरा आपण माईक घेऊया. असे जवळजवळ 80 ओपन प्लॉट आहेत. परंतु ह्या ओपन प्लॉटचा उपयोग फक्त ते गार्डन किंवा ओपन प्लॉट कशासाठी असतो की साईडचं जे बांधकाम जे झालेलं असतं सोसायटीचा ओपन प्लॉट असेल Open space असतो त्यांचा open त्यांनी space, ठेवलेला. त्याचं तो खाली राखीव ठेवलेला असतो की तिथे सुशोभीकरण झाडं वगैरे लावून त्यामध्ये बांधकाम कुठलंही करता येत नाही. त्यामुळे आपल्याला तो नियम त्याच्यात काहीच करू शकत नाही आपण. तर तुमचं काय म्हणणं आहे? ते 6 मीटरची जागा सोडायची आपल्याला चारही बाजूंनी. म्हणजे तुम्ही आता विद्यमान नगरसेवक आम्ही असं धरतोय की आता तुम्ही उभे राहिलेला आहात, निवडून आलात, तर त्या 6 मीटरचा त्यांनी जो मांडला आता विषय, त्याबद्दल तुमचं काय मत? नाही तर तसं बघायला गेलं तर थोडेफार बदल व्हायला पाहिजेत, कारण लोकांचे घरं खूपच लहान आहेत. त्यात ते जागा सोडणार किती आणि राहणार किती, असं मग त्यामुळे थोडाफार बदल झाला पाहिजे. त्या कायद्यात थोडाफार हो, बदल झाला पाहिजे. मला वाटतं बऱ्याच त्या 6 मीटरच्या विषयावर पण बरेच मत मांडलेले आहे. अजून इथं काही प्रेक्षक आहेत, पत्रकार आहेत, त्यांना काही तुम्हाला काय तुमचं म्हणणं मांडायचं असेल तर हां. नमस्कार, माझं नाव अमोल प्रल्हाद देसाई. मी तुंगालीचा रहिवासी आहे, वॉर्ड नंबर 1चा. तर माझं प्रश्न असा आहे की भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना ड्युटी बॉन्ड केलेलं आहे. प्रत्येकाला काही ती कर्तव्य पार पाडावी लागतात. तसे आपल्या भावी नगरसेवक किंवा नगरसेवकांनाही ड्युटी बॉन्ड करण्यात आलेले आहे. त्यांची काही कर्तव्य आहेत. तर भारतीय संविधानानुसार सक्षमीकरण विकत सेक्शन जे आहेत, मागास वस्ती आहेत किंवा मागास लोक आहेत, यांचं एक सुबळ करण्यासाठी, त्यांना अपलिफ्ट करण्यासाठी काही ड्युटी बॉन्ड करण्यात आले आहेत. तर लोणार नगर परिषदेच्या कामकाज करताना तुम्ही पदाधिकारी असताना किंवा भावी पदाधिकारी झाल्यावर तुम्ही विकत सेक्शनच्या अपलिफ्टमेंटसाठी काय कराल, त्या योजना आपण जाहीर कराव्यात. म्हणजे जे कमी उत्पन्न गटातील लोक आहेत किंवा जे वीक म्हणजे ज्याला आपण दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत, अशा काही वस्त्या आहेत आपल्याकडं, तर त्यांच्यासाठी तुम्ही विशेष काय करणार, असा त्यांचा प्रश्न आहे. आपल्यासाठी चौघांसाठी थेट प्रश्न त्यांचा. पहिल्यांदा आपण त्या संदर्भात जो मागासवर्गीय निधी जो आहे आणि जो आपल्या गावठांमध्ये सिद्धार्थनगर वगैरे जो आहे, तो निधी आपण तिथंच वापरतो. आणि त्या मागासवर्गीय निधीचे जे हे आहे कमिटीचे आपले सभापती गिरीश कांबळे जे आहेत, त्या निधीतून आपण त्या LED लाईट ज्या आहेत व्हाईट, त्या आपल्या आंबेडकर वस्तीमध्ये बसवलेल्या आहेत. आणि आपण जो प्रश्न केला की अजून पुढं त्या विकसित करण्यासाठी जो निधी आहे तो सर 40 लाख रुपये त्या निधीतले शिल्लक आहेत. तर तो सर्वानुमते ठराव करून आपण तो निधी दलित वस्तीमध्ये वापरू शकतो. आकाश, तुम्ही काय करू शकाल? म्हणजे तुम्ही जर नगरसेवक झालात तर हे दारिद्र्य रेषेखाली लोक, त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता? यांनी सांगितलं की तो निधी असतो, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काय, तुमच्या काही कल्पना योजना आहेत का त्याबद्दल? प्रथमतः माझं यंग पिढीसाठी, येणाऱ्या काही पिढीसाठी पहिलं प्राधान्य असेल. येणाऱ्या काही जनधन योजना म्हणून असतात, नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या काही काढल्यात योजना, तर त्यामार्फत मी त्यांना काही माझ्या ज्या कामकाजातून लोन करून देईन. व ते जे काही बेरोजगार आहेत यंग, ज्या दारिद्र्य रेषेखाली की कोणी का असे ना, ते कोणी असेल त्यांना मी ते काहीतरी बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यावा यासाठी मी प्रयत्न करेन. देसाई साहेब, आपण काय सांगू शकता? आता दलित असो, यामधलं गरीब असो, दारिद्र्य रेषेखाली असो, तर त्यांना महिलांना, सर्वात प्रथम महिलांना लघु उद्योग कुठेतरी मी निर्माण करेल. तिथे अजून सोयी त्यांना असुविधा नाही झाल्या, पण अशा गोष्टी तिथं निर्माण करेल. तुमचं काय म्हणणं? सर्वप्रथम तर त्या मुलांना शाळेची सोय उपलब्ध करून देईन, दवाखान्याची सोय उपलब्ध करून देईन. ते परत बेरोजगारांना रोजगार हमीची योजना पण करून देईन. मग रोजगार हमीची योजना जी आहे ती नगरपालिकेतर्फे तुम्ही राबवणार की त्याला राज्य शासनाचं काही मदत घेणार? नाही, राज्य शासनाचं पण मदत घेऊन आणि नगरपालिकेची. कारण रोजगार हमी योजना नगरपालिकेतर्फे राबवली जात नाही, बरोबर? तर तुम्हाला ते त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील. नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचा जो निधी आहे तो आणून तो तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवावा लागेल. पत्रकारांचा काही वकील साहेबांनीच विचारलेला प्रश्न मी तुम्हाला परत विचारतो की मला अपेक्षित उत्तर मिळालेलं नाही. लोणावळा हे महाराष्ट्राच्या जगाच्या नकाशावरती, भारताच्या नकाशावरती पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
परंतु या पर्यटनाच्या माध्यमातून आपण लोणावळ्यातील नागरिकांसाठी रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध करून देऊ शकता आणि लोणावळ्याचा पर्यटन विकास साधण्यासाठी आपल्याकडचे ठोस उपाययोजना आपल्याकडे कोणत्या आहेत, कोणते प्रकल्प आपण लोणावळ्यामध्ये आणू शकता? लोणावळ्याचा जो विकास आपण जो बोलतो आपण की लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे, थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे आपल्या इथे नांगरगाव इंडस्ट्री एरिया सोडला तर बाकी ठिकाणी आपल्याकडं ती इंडस्ट्री एरियाचं काय विषय नाही आहे. परंतु पर्यटन स्थळ असल्यामुळे आपल्या इथे रोपवेचा जो प्रश्न आहे आपला लोणावळा नगरपालिकेचा ते आता प्रस्तावित आहे की रोपवे झाल्यानंतर स्थानिक आपल्या लोकांना, टुरिस्ट असेल, व्यापारी असतील किंवा हॉटेल्स असेल, ह्यांना इथं रोजगार उपलब्ध होईल. तसेच तुंगालीचं मी मगाशी सांगितलं की अम्युजमेंट पार्क जो आहे विषय, तर हे 2 प्रकल्प जर चालू झाले तर तुंगाली विभागातील लोकांना चांगला त्या संधीचा फायदा होईल. परंतु मागील अनेक वर्षापासून हे प्रकल्प रखडलेले आहेत. 1991 सालापासून आम्ही पाहतो की अनेक वर्ष रखडले. परंतु त्याच्यामध्ये कुठंच प्रगती होत नाहीये. या प्रकल्पांना गती देण्यासाठी आपण काय पाठपुरावा करू शकता? कारण आपण मागच्या 5 वर्षामध्ये नगरसेवक होता, परंतु या प्रकल्पांना कुठे गती मिळाली नाही, उलट जी गती होती ती ठप्प झालेली आहे, असं एक आमचं साधारण म्हणणं आहे. त्याच्यामध्ये हा जो विषय आहे रोपवेच्या जागेच्या संदर्भात, ह्या पंचवार्षिकमध्ये त्याचं जे 2.25 कोटीचं व्याज होतं ते व्याज आपल्याला लावलं होतं. पूर्वी 5 कोटी भरलेले होते नगरपालिकेने, त्यानंतर 2.25 कोटी व्याज लावलं होतं. ते व्याज आपण का भरावं म्हणून हा विषय पेंडिंग होता. परंतु मी स्वतः ज्यावेळेस विद्यमान नगरसेविका माजी नगराध्यक्षा रेखाताई जोशी होत्या, प्रमोद गायकवाड उपाध्यक्ष होते काँग्रेसचे, ज्यावेळेस पदाधिकारी झाले त्या टायमाला मी त्या मिटिंगमध्ये विषय घेऊन आपण ते 2.25 कोटी भरण्याचा ठराव झाला. आणि तो 2.25 कोटी भरल्यानंतर ती जागा आता आपल्या नगरपालिकेचा 7-12 नगरपालिकेच्या नावावर झालेला आहे. आणि आता प्रस्तावित 12 एनओसी जे आहेत त्यातल्या 8 ते 10 एनओसीची कामं झालेली आहेत. 2-3 एनओसी बाकी आहे. ते झाल्यानंतर नक्कीच चालू होणार. अगदी तुम्ही जे म्हटलं त्याच्याशी मी सहमत आहे, परंतु लोणावळ्याचा जो पर्यटनात्मक विकास व्हायला हवा. आज लोणावळा नगरपालिका 138 वर्ष जुनी नगरपालिका आहे. आजही आपले प्रश्न रस्ते, पाणी, वीज आणि कचरा याच्या भोवतीच फिरतात आहेत. परंतु याच्यामधून बाहेर पडून ज्यावेळेस आपण आता 150 वर्षाकडे वाटचाल करत आहोत, याच्यामधून बाहेर पडून आपण आपल्या लोणावळ्याचा पर्यटनात्मक विकास कसा करणार? आपल्याकडची वाहतूक समस्या आहे, पार्किंगची समस्या, याच्यामुळे पर्यटक लोणावळ्याकडे पाठ फिरू लागलेले आहेत आणि लोणावळ्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावरती अवलंबून आहे. हा पर्यटन वाढावा, याच्यामधून स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा, याच्याकरता याकडं आपण कसं पाहता आणि येणारे जे भावी आपले नगरसेवक आहेत यांचं यामधलं विजन काय आहे? प्रत्येकाला तिथून सुरू करू आपण आणि असं आपण इथपर्यंत येऊया. पहिले तुम्ही पार्किंगचा उड्डाण पूलचा मी मागाशी विषय बोललोच आहे, तरी मी ते पहिलं त्याच्याकडं म्हणजे काही जे असेल त्या सत्तेत बसू वगैरे या बसू तर मी नंतर प्रयत्न करेल. असेल तर प्रश्न परत विचारा मला. अशोक, लोणावळ्याचा पर्यटनात्मक विकास जो करायचा आहे, पर्यटन विकास करायचा आपल्याला, त्यासाठी आपण काय करणार? इथं पर्यटन वाढलं पाहिजे, इथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपलं काही विजन आपण तयार केलेलं आहे का? ॲडव्हर्टाइजमेंट केली पाहिजे टुरिस्टवाल्यांना. नाही, तुम्ही माईक घेऊन त्यासाठी हॉटेल लाईन आता ऑनलाईन सुविधा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. ऑनलाईनवरती ॲडव्हर्टाइजमेंट करून परत टुरिस्ट वगैरे कोण आहे त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट करून त्या ह्याचा की मला वाटतं त्यांचा प्रश्न असा आहे की टुरिझम वाढलं पाहिजे, पर्यटक इथं आले पाहिजेत मोठ्या प्रमाणात. टुरिस्ट इथे येतात, हॉटेलमध्ये राहतात, परंतु पर्यटन स्थळावरती फिरताना त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही. एकही पर्यटन स्थळावरती आपल्याकडे स्वच्छतागृह नाही, कचऱ्याच्या कुंड्या नाहीत किंवा कसल्या पद्धतीची पार्किंगची व्यवस्था नाही आहे. रस्त्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी, याच्यामुळे लोणावळ्याकडे न येता माथेरान किंवा महाबळेश्वरकडे वळू लागलेले आहेत. हे पर्यटन पुन्हा लोणावळ्यामध्ये यावं याच्यासाठी आपण काय कराल? मला वाटतं एका वाक्यात आपण, आपली वेळ आता संपत आलेली आहे, थोडक्यात अगदी पटकन चौघांनी आपलं मन मांडायचं. ती ॲडव्हर्टाइजमेंट वगैरेच करावी हे तर माझं ऑनलाईन सुविधानुसार. ठीक आहे, त्यांचं म्हणणं मला लक्षात आहे की ॲडव्हर्टाईज करेल. अशोक वगैरे आपलं म्हणणं काय? ह्या विषयावरती जो आपण पर्यटनाचं थंड हवेचं ठिकाण आपण बोलतो, पण नकाशावरती थंड हवेचं ठिकाण आहे, परंतु शासनाने ह्याचं आपण दर्जा दिलेला नाही. त्यामुळे आपल्याला पर्यटन स्थळासाठी जो डेव्हलपमेंट निधी मिळतो तो आपल्याला मिळत नाही. मग आपण आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून बजेटच्या नुसार आपण तो त्या ठिकाणी सुविधा पुरवत असतो. तर आपल्याला जर तो दर्जा मिळाला तर आपल्याला मोठा निधी उपलब्ध होऊन आपण तो पर्यटनाचा विकास करू शकतो. निश्चितच सत्तेत आल्यानंतर ज्या गैरसोयी झाल्या तिथं आपण त्या कचरकुंड्या असतील तिथं पर्यटनासाठी तुम्ही काय कराल थोडक्यात? हो नक्कीच ना. पार्किंगचा विषय जो आहे तो पार्किंगचा विषय आपण तिथे सॉल्व्ह करणार आहोत. आणि बाकीच्या इतर गैरसोयी आहेत म्हणजे कचरकुंड्या असतील तिथं किंवा हॉटेल्स वगैरे म्हणजे काय बाकीच्या गोष्टी असतील तिथं आपण त्या सॉल्व्ह करणार आहोत. तुमचं म्हणणं काय?
सर्वप्रथम तर मी पर्यटन निधी मिळवण्याचा प्रयत्न करीन आणि ट्रॅफिकची सोय आणि उड्डाणपुलाची सोय करेन. धन्यवाद. आता प्रभाग क्रमांक 1 मधील हे इच्छुक उमेदवार आहेत, भावी नगरसेवक आहेत, त्यांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता त्यांच्याकडून आपण लोणाच्या समस्या, त्यावरती करण्यात येणारी उपाययोजना किंवा त्यांनी आतापर्यंत काय केलंय हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांना मिळून, पत्रकार असतील, भावी नगरसेवक असतील किंवा लोणावळ्यातील सुद्धा नागरिक असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून आपल्याला आपला लोणावळा स्वच्छ, सुंदर आणि अधिक वैभवशाली कसा होईल याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. कारण लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण आहे, त्याला अजून तो दर्जाही मिळालेला नाही असं आत्ताच अशोक मावकर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर माझं आपल्या सर्वांना म्हणणं आहे की इथून पुढे हा दर्जा कसा मिळेल आणि आपला लोणावळा अधिक स्वच्छ, सुंदर कसा होईल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. आपण तुम्हाला काय म्हणणं मांडायचं आहे? हां, माईक घेऊन तुम्ही सांगितलं मागाशी जो हरित लोणावळा, स्वच्छ लोणावळा जो विषय झाला आहे, तर हरित लोणावळ्यासाठी जो मला एक खास बाब सांगायची आहे की डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी जे ट्रस्ट आहे, लोणावळ्याची बैठक चालते, तर ह्या माध्यमातून आपण तुंगाली धरण इथे परिसरामध्ये 3000 झाडे वृक्षारोपण केलं, 3000 झाडे लावलेली त्या ठिकाणी. आणि मी त्या बैठकीचा दास असल्यामुळे सांगू इच्छितो की जे आपले लोणावळ्याचे दास लोक आहेत, तर हे आपल्याला वेळ मिळेल तसे तिथं जातात आणि प्रत्येक दासाला 5 झाडे वृक्षारोपण जगवायची दत्तक दिलेली आहे. तर मी तिथे जात असतो, तर आपण ती झाडे जर जगली तर भविष्यामध्ये आपल्याला तो परिसर एकदम चांगल्या प्रकारे होईल. तर मला माझ्या नगरपालिकेच्या वतीने मी त्या ट्रस्टच्या या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ती योजना राबवली. तर ह्या भावी नगरसेवकांच्या माध्यमातून, सुजाण जागरूक पत्रकारांच्या माध्यमातून आणि लोणावळ्यातल्या सर्व कर्तव्यदक्ष नागरिकांच्या माध्यमातून आपल्याला आपला हा लोणावळा अतिशय छान, सुंदर करायचा आहे. आणि येणारी सार्वत्रिक निवडणूक हे त्याचे एक माध्यम आहे. मी पुन्हा एकदा ह्या सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा देतो. सर्व पत्रकार, सर्व नगरसेवक, सर्व नागरिक या ठिकाणी आले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 8 वाजता याच ठिकाणी. तोपर्यंत घेऊया विश्रांती. धन्यवाद.